नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। ट्रूथ अँड डेअर हा गेम खेळताना जवळीक साधत नराधम तरुणांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा आल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आलाय। धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी आणि आरोपी हे इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यावर पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटले होते आणि मध्यप्राशन केल्यावर मंगळवारी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान हा प्रकार घडला। एवढेच नव्हे तर त्यावेळेस पीडित मुलीची एक रील स्टार मैत्रीणही त्याच फ्लॅटमध्ये हजर होती। प्रजासत्ताक दिवसापूर्वीच मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार बाहेर काढलं आहे। मागण्या जुन्याच आहे असं स्पष्ट करत त्यांनी आता बेईमानी केली तर समाज आता सहन करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। आज पहिला दिवस आहे, यानंतर आपली तब्येत बिघडली तर मग प्रचंड गर्दी होईल असे त्यांनी सरकारला बजावले। सगळे सोयरे अध्यादेश सरसकट ओबीसी प्रमाणपत्र या जुन्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत। जरांगेचे हे 7वे उपोषण आहे। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात एक भीषण अपघात झालाय। स्कूल बस झाडाला धडकून हा अपघात झाला असून त्यामध्ये एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर इतका काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। या अपघातामुळे प्रचंड खळबळ माजली असून विद्यार्थिनीच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या म्हणजेच 7व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे। अदिती तटकरे यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात 26 जानेवारी पूर्वी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पहिल्या दिवशी 1,10,00,000 महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून संपूर्ण मराठवाड्यात हजारोंच्या संख्येने मोर्चे निघाले। आता मोर्चाच हे वादळ मुंबईत धडकलंय। संतोष देशमुख यांचे कुटुंबीयही या मोर्चात सहभागी झाले आहेत। भाजपचे आमदार सुरेश धस हे मोर्चात सामील होण्यासाठी मुंबईत आले आहेत। यावेळी सुरेश धस यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। तसेच एका प्रसिद्ध वकिलाचा उल्लेख टॉम अँड जेरी असा केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आले होते। विधानसभा निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले। आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। तसेच पक्षातील अंतर्गत नाराजी, कुरघोडी, गटबाजी करणाऱ्यांना राज ठाकरे यांनी समज दिली होती। राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मनसेत फेरबदलाचे संकेत दिसून येत आहेत। राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नावात बदल करण्यात येणार आहे। यात भंडारा जिल्ह्यातील एकूण 7 पैकी भंडारा, तुमसर, मोहाडी, पवनी व लाखांदूर या 5 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण होणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या पुण्यामध्ये आहेत। त्यांची प्रकृती खालावली आहे। शरद पवार यांनी बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी आपले पुढचे 4 दिवसांचे दौरे रद्द केल्याची माहिती देखील समोर आली आहे। मात्र त्यांना नेमका काय त्रास होतोय याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरातून सगळीकडे मोठ्या प्रमाणावर रोष पाहायला मिळत आहे। दरम्यान हा केवळ धनंजय देशमुख यांचे बंधू म्हणून नाही तर 14 कोटी जनतेच्या मनातील राग आहे। जे हत्या करणारे आहेत ते सर्व ज्या दिवशी फाशीवर जातील तेव्हा सर्व शांत होईल असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू या 2 घटनांमध्ये न्याय मिळावा यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुती सरकारला स्पष्ट बहुमत दिले, मात्र अजूनही पालकमंत्री पदाचा घोड संपलेला नाही। सरकार गतिमान नाही, केवळ देवेंद्र फडणवीस एकटेच काम करीत आहेत। राज्यात वन मॅन शो कारभार सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी केली। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।